ते सत्ता संघर्षातली एक महत्त्वाची बातमी मुंबईच्या महापौर पदाचा मुद्दा आता दिल्लीच्या कोर्टामध्ये गेलाय। काल रात्री शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये महापौर पदाबाबत चर्चा झालेली आहे। त्यामुळे महापौर पदावर आता काय नेमका तोडगा निघणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। तर हा सगळा वाद किंवा हे सगळा मुद्दा जो महत्त्वाचा आहे महापौर पदाचा तर तो आता दिल्लीश्वरांकडे गेलेला असल्यामुळे दिल्लीतून याला तोडगा मिळतो आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, मुंबईत तरी हा तोडगा दिसत नाहीये, मीटिंगवर मीटिंग्स होत आहेत, मात्र महापौर पद नेमकं कोणाकडे हे अजून दिसून येत नाहीये। दिल्लीमध्ये हा सगळा वाद मिटेल असं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, केवळ महापौर पदच नाही तर उपमहापौर पद असेल, स्थायी समिती असतील, शिक्षण समिती असतील, आरोग्य समिती, मार्केट कमिटी, अशा सर्व कमिटी आहेत, त्यांचा देखील निर्णय होणं बाकी गरजेचं आहे। आणि याचं सत्ता वाटप जे आहे मुंबई महापालिकेचं ते कशा पद्धतीनं केलं जाईल हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। कारण भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये महापौर पद हे शिवसेनेला देण्यास तयार नाही आहे आणि शिवसेनेची मागणी आहे की अडीच वर्ष पद हे वाटलं जावं, परंतु यावर कुठलाही तोडगा हा मुंबईत निघाला नाही। आणि त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे राष्ट्रीय अध्यक्ष च्या निवडणुकीच्या संदर्भात आणि निवडीच्या संदर्भात हे दिल्लीत गेले होते, इतर भाजपचे नेते हे दिल्लीत गेले होते, त्यामुळं चर्चा ही कुठेतरी थांबली गेली होती। त्यामुळेच राहुल शेवाळे हे दिल्लीत गेले आणि या महापौर पदाच्या चर्चेच्या संदर्भात त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्या या दोघांच्यामध्ये देखील काल रात्री चर्चा झाली, परंतु अद्याप तोडगा कोणताही निघाला नाही। परंतु आता वरिष्ठ कदाचित दिल्लीतले भाजपचे वरिष्ठ नेते हे कदाचित याची दखल घेतील आणि ही जी चर्चा जी आहे महापौर पदाची ती थांबवली जाईल आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेतलं सत्तेचं वाटप जे आहे ते कशा पद्धतीनं करतील हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। कारण यापूर्वी शिवसेना भाजप एकत्रित असताना शिवसेनाचा महापौर राहिलेला आहे, आता भाजपचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळं भाजपचा महापौर राहील आणि शिवसेनेचा उपमहापौर राहील आणि इतर जे कमिट्या आहेत त्या दिल्या जातील। या संदर्भात सध्या चर्चा या दोन्ही पक्षामध्ये होताना पाहायला मिळतात, परंतु या चर्चा ज्या आहेत त्या अद्याप संपलेल्या नाहीत, अद्याप ही चर्चा होत आहेत आणि यावर तोडगा जो आहे तो 1-2 दिवसामध्ये होईल। कारण शिवसेना शिंदे गटाने देखील किंवा भाजपने देखील आपला गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनला जाणं गरजेचं आहे, ते देखील दोन्ही पक्षाचे नगरसेवक तिथं जाणं गरजेचं आहे, त्यांनी देखील अद्याप तिथं जाऊन गट स्थापन केलेला दिसलेला पाहायला मिळत नाही। त्यामुळं नक्कीच या 2 दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय होईल अशी अपेक्षा आहे। अनुपमा, ठीक का कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आणखी वेळोवेळी माहिती या संदर्भातले ताजे तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।